तर आज आम्ही तिघजण आलो होतो श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने पंढरपुरात पोचलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो चोपाळ्यातनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. आणि गर्दीतनं बघा चैतन्य गाडी कसं चालवतोय, एक नंबर गाडी चालवली. त्यात आम्ही तिघं, गर्दी भरपूर होती आज, त्यामुळे गाडी लावली तिथंच मंदिराच्या साईडला आणि मुखदर्शनासाठी गेलो. आणि आत काय मोबाईल अलाउड नाही, त्यामुळं व्हिडिओ बंद केला. आणि मुखदर्शन एक नंबर झालं, विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पश्चिम दरवाजानं बाहेर आलो. मग महाद्वारात गेलो आणि नामदेव पारीचं दर्शन आणि चोकोबारायांचं दर्शन घेतलं. उलटंच केलं, काय जर गाडीवर लावल्यामुळं घोळ झाला. आधी नामदेव पारीचं आणि चोकोबारायांचं दर्शन घेऊन मगच विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला जातात, पण उलटं झालं. तिथं फोटो वगैरे काढले आणि निघालो आम्ही. आणि आपला शुभम म्हणला चला मसाला दूध सांगतो. मग शुभमनं मसाला दूध सांगितलं, एक नंबर मसाला दूध होतं. मग मी दूध घेतलं आणि तिथं बसून पिलो. हे दोघं बसायला लाजत होते, मी आपलं लाजलो नाही, काय नाही, बसलो खाली निवांत. दूध घेतलं, हे दोघांनी पण घेतलं. मग चैतन्य म्हणाला चला, म्हणला तुम्हाला चायनीज सांगतो. मग तिथंच जिजामाता उद्यानपाशी गेलो. तिथं चैतन्यनं आम्हाला पार्टी दिली आज. बघा मंचुरियन खाल्लं, चैतन्यानं सांगितलेलं, एक नंबर लागलं बरं का. फुकटचं असल्यावर कसं असतं, एक नंबर लागणारच की. मग निघालो आणि शुभम म्हणला पान सांगाय कोणी, तर कोण सांगा ना, कोण नावच काढलं ना, म्हणून चैतन्य म्हणलं चला सांगतो. मग चैतन्यानंच पान सांगितलं. ठिकाणी साधी पानं घेतली. पान पण आपल्या पंढरपूरचं फेमस माऊली पान शॉप येते, पान खाल्लं, एक नंबर पान लागलं. मग पोचलो आम्ही वाखरीत पोचलो शुभमच्या घरी. शुभमला सोडलं जाता जाता. मग नंतर चैतन्यसोबत आलतो गाडी, त्यामुळे चैतन्यानं मला आपल्या घरी सोडलं आणि चैतन्य निघाला घरी. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी माझ्या आयडीला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.